तर यस सर, रेडी, स्टार्ट टाइम, ऑल सेट, रेडी टू गो. मॅच पाहतोय आपण. सपवान 11 मजगाव विपक्ष फुझेल फायटर्स. स्ट्राईकला असेल साजिद, नॉन स्ट्राईकला पराग. गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार. पहिला चेंडू घेऊन राईट मोर द विकेट सीमा. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड पॉइंट वरून स्क्वेअर कट खेळलाय. देखना स्ट्रोक, वन बाउन्स. चेंडू सीमा रेषा पार. एक दमदार चौकार. धावा मिळतील 4-4-4. चौकाराने खाते उघडले. सीमामच्या पहिल्याच चेंडूवर साजिद तुटून पडलेत. मगाच त्याच्याकडून चूक घडली होती. हवेच्या विरोधात स्ट्रोक केले होते. यावेळेस हुशारी केली, बॅकफुटला आले आणि स्क्वेअर कट पाहायला मिळाला. यावेळेस चांगला स्टेअर केलाय. चेंडू खराब क्षेत्ररक्षण, गलथान कारभार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आणखीन एक येतोय चौकार. 10 मिळतील पुन्हा एकदा 4. खराब क्षेत्ररक्षण फुझेल फायटर्स संघाकडून पाहायला मिळते. आकिफ याच्याकडून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अर्थात आकिफ यावेळेस मात्र पुनरागमन केले गोलंदाज इमामने. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू फेकला गेला. खूप चांगलं गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या चेंडूवर पाहायला मिळाले. एकेरी धाव. स्क्वेअर लेगला चेंडू स्टेअर झाला. तोपर्यंत फलंदाजाने आपला एंड चेंज केला. पराग खोत यांना मिळते आता स्ट्राईक. अर्थात कॅप्टन मागच्या सामन्यात यशस्वी राहिला, पण कॅप्टन्सीने सामना मात्र जिंकून दिला आपल्या रणनीतीने. हा चांगला स्ट्रोक आहे कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या सरळ आता धावाची संधी इथे होती. पंचांचा निर्णय काय येतो पाहूया. नॉट आउटचा इशारा आलाय. अर्थात सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेत. थोडस लेझी क्रिकेट झिमाम कडूनच पाहायला मिळालं. अर्थात फॉलो थ्रू करून लगेच विकेटवर येणं गरजेचं होतं, तिथे थोडीशी कमी पडली झिमाम कडून. अर्थात क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, फेकी चांगली होती. परागला स्वस्त्यात बाद करण्याची संधी होती फुझेल फायटरच्या कॅप्टनकडे, पण जीवदान मिळते इथे. अर्थात परागला जीवदान देणं म्हणजे खूप धोक्याचं होऊ शकतं फुझेल फायटरला, कारण माहिती आहे पराग एक मॅचला शांत राहायला. परागची बॅट तर असं नाही की तो दुसऱ्या मॅच मध्ये बोलणार नाही. पुन्हा एकदा बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉइंटला. साजिद निराश, नाकुश हताश. माघारी परतील. लगातार 2 मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून साजिद माघारी परतलाय. साजिद पठाण नाकुश. खेळायचं होतं कव्हर रिजन मध्ये, पण बॅटची बाहेरची कडा. चेंडू गली बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने गेला आणि तिथे सुरेख झेल टिपला गेला क्षेत्ररक्षकाकडून. शेहबाजनी सुरेख झेल टिपला, सलमाननी. साजिद मागच्या मॅच मध्ये त्याच्याकडनं चूक घडली होती, ऑन साइडला स्ट्रोक खेळला. तर आमच्या सोबत अतिथी कक्षामध्ये तेजस काळोखे सर सुद्धा पोहोचलेत. उपसरपंच पहूर माणगाव, त्यांच्यासोबत आमचे मित्र हरीश गजमल, ग्रुप ग्रामपंचायत घोटवळ माणगाव उपसरपंच, आणि श्री गणेश स्पोर्ट्स माणगावचे संघ मालक. अर्थात त्यांचा संघ मागच्याही वेळेस यांचा संघ आपण दक्षिण रायगड प्रीमियर लीग अर्थात M3 SPL म्हणून नामकरण होतं त्यावेळेस. वळूया आपण एकदा मॅचकडे. नवीन फलंदाज 7. अर्थात 7चं प्रमोशन आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्यात त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅच घेतल्या होत्या. फलंदाजी त्याच्याकडून झाली नव्हती, पण यावेळेस त्याला प्रमोट केले 3ऱ्या क्रमांकाला. अर्थात 3ऱ्या क्रमांकाचं फलंदाजी आपण पाहतो तर क्रिकेटमध्ये खूप हा 3रा क्रमांक महत्वाचा. द ग्रेट रिकी पॉन्टिंग याच क्रमांकाला फलंदाजीला आपल्याला पाहायला मिळाले. साऊथ आफ्रिकनचा ऑलराऊंडर जॅकेस कॅलिस याच नंबरला फलंदाजीला पाहायला मिळाले. आणि अर्थात ज्यांच्या बॅटमधून आताच 75वा अर्ध शतक आले, 73वं शतक ज्यांच्या बॅटमधून आले, ते रन मशीन
विकेट इन अर्थात विराट कोहली सुद्धा याच क्रमांकाला फलंदाजीला आपल्याला पाहायला मिळतात इंटर क्रिकेटमध्ये. त्याच क्रमांकाला 7 आता फलंदाजीला आलाय. ज्या क्रमांकाला फलंदाजीला आलाय 7 त्या क्रमांकाची फलंदाजी त्याला करावी लागेल. त्या क्रमांकाला साजेशी फलंदाजी त्याच्याकडनं करावी लागेल. कॅप्टनच्या साथीला 7 आता कशा प्रकारची फलंदाजी करतोय. गोलंदाजीसाठी बदल होतोय. दुसरा षटक घेऊन येतोय झैद. पराग यांच्या समोर आता झैदचं आव्हान असेल. ते आव्हान कसं पेलणार आहे, कारण हवेच्या दिशेने आता फलंदाजी त्याला करायला मिळेल. मगाच विरुद्ध करायची होती, यावेळेस मात्र हवा पहिलाच ठरलं होतं. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पॅडवर चेंडू आदळला, लेग बिफोर पगबाधा, पायतीसाठी जोरदार अपील झाला. पंचाने सांगितलं उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर हा चेंडू जाणार आहे, त्यामुळे बाद घोषित केलं नाही. निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळते. थोडंसं अनकम्फर्टेबल फील आहे परागकडून. पुन्हा सज्ज होते फलंदाजीसाठी पराग. झैदच्या चेंडूचा सामना करेल. उजव्या अटीच्या बाहेरचा चेंडू सोडून दिला आहे, कारण माहिती होतं हा चेंडू वाईट जाणार आहे. पंचांचा निर्णय येतो. गोलंदाजाला दंडित केलं जाते स्वैर मारासाठी. अतिरिक्त धाव इथं नोंदली जाते आमच्या गुणलेखकाच्या द्वारे. संघाची धावसंख्या 11. 1 बाद 11. साजिद मोठे स्ट्रोक खेळण्याच्या नादात मागच्या मॅच मध्ये बाद झाला होता. याही वेळेस अर्थात 6 षटकांचा सामना थोडंसं साजिदनी थांबलं पाहिजे होतं. आखूट टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. याही वेळेस पराग निराश माघारी परतेल. यावेळेस फक्त 1 धाव. मागच्या वेळेस चौकार मारली होती परागनी, यावेळेस 1 धाव. अर्थात 2 सामन्यात परागच्या स्कोर कार्डच्या समोर असतील धाव मात्र फक्त 5. पराग खोत निराश माघारी परतलाय. अर्थात क्रिकेट दर दिवशी वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. कालपर्यंत पराग जबरदस्त फॉर्मात होता. अर्थात मानक भंडारी चषकात त्याचा बॅट बोलला होता आताच, मात्र आज काय झालंय माहिती नाही. आज त्याची बॅट त्याच्यावर रुसले. त्याची जाग घेण्यासाठी मुदस्सर ओके नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मुरुड तालुक्यातील मुरुड टप्प्यातील आणखीन एक क्रिकेटचं टेनिस क्रिकेटचं मोठं नाव, लेजेंडरी प्लेअर म्हणून यांच्याकडे पाहता येईल. मुदस्सर ओके फलंदाजीसाठी जात आहेत. हो, मुदस्सर ओके गोलंदाजी करतील झैद. मुदस्सर साठी चांगला कट पाहायला मिळाला. देखणा क्रिकेटिंग स्ट्रोक पण हवेच्या विरोधात आहे, त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होणार नाही. 2 धावा इथं मुदस्सर यांना मिळतील. 2 धावांनी खातं उघडलं. अर्थात हवेच्या विरोधात वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल होत नाही. आउटफील्ड थोडीशी स्लो आपल्याला पाहायला मिळते. नवीन चेंडू आहे त्यामुळे तितका फास्ट ट्रॅव्हल झाला नाही, तर कुठल्याही मैदानात ह्या 4 धावा मुदस्सर यांना नक्की मिळाल्या असत्या. 2 धावांनी आपलं खातं उघडलं जाते. धावसंख्या पोचते 13. फटका चांगला आहे, समोर खेळलाय, उंची दिली, लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, फंबल होतोय, चेंडू धरणीला दान होतोय. इथे मुदस्सर ओकेला मिळते जीवदान. खराब क्षेत्ररक्षण फुजेल फायटर्स खामगाव संघाकडून इथं पाहायला मिळते. बॅट इथं बदलली जाते मुदस्सिर यांच्याकडून. सबस्टिट्यूट खेळाडू ही आत नाही जाणार आहे, तर अतिरिक्त खेळाडू नाही तर आयोजकांकडून एक माणूस पाठवला जाते. 13 धावा, 15 धावा, 2 धावा या आल्या, 15 धावा. दुसरं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू, 5वा चेंडू. 4 चेंडू झालेत, एक वाईड आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या फेकल्या गेलेला चेंडू, अर्थात तो दुसरा चेंडू होता कारण एक वाईड होता.
दुसऱ्या चेंडूवर बाद झाले पराग, झेल बाद. आता पुन्हा एकदा जैद मारा करतील मुदस्सिर यांच्यासाठी. पुन्हा एकदा कट करण्याचा इरादा होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस बॅट आणि बॉलचं एलिव्हेशन चांगलं पाहायला मिळालं नाही. संपर्क चांगला नव्हता. बॅटच्या आतल्या दिशेने आतल्या कडेला चेंडू लागला. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने एकेरी धाव फक्त मिळते. सिंगल डिजिटनी धावसंख्या पुढे सरकली जाते. 16 धावा, 2 बाद 16. मागच्या मॅचची पुनरावृत्ती, साजिद लवकर बाद झाले, त्यानंतर पराग बाद झाले होते. याही सामन्यात तसाच थोडंसं पाहायला मिळते. धावा पॉवर प्ले मध्ये येत नाही आहेत सफवान 11 मजगावसाठी. पण मुदस्सिरचा झेल सुटलाय, तो एक चांगली गोष्ट आहे सफवान 11 साठी. 7 फुलटॉस चेंडू, जन्मदिवसाचं गिफ्ट स्वीकारलं साधनी, खेळला मिड विकेट बाउंड्रीच्या वरून, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवर षटकार आला. धावा पाहायला मिळतात 22 धावा, 11च्या सरासरीने 22 धावा. पहिल्या षटकात आल्या 10 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 12 धावा. एक विकेटच्या मोबदल्यात 12 धावा जैदनी खर्च केल्या. कॅप्टन झिमामनी पहिला धक्का दिला होता सफवान 11 मजगाव संघाला साजीच्या रूपात. जैदनी धक्का दिला, मोठा धक्का होता तो, अर्थात पराग कोचच्या रूपात. कॅप्टनला परतावलं होतं जैदनी, पण शेवटचा चेंडू मात्र त्याच्याकडून चूक घडली. फुलटॉस, लोअर फुलटॉस, त्याचा पुरेपूर फायदा उचलला साधनी आणि टोलवला मिड विकेट बाउंड्रीच्या वरून. षटकार 6 धावांसाठी. 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात बोर्डवर. गोलंदाजसाठी दानियाल आपल्याला पाहायला मिळतील फुसेल फायटर संघाकडून. लगातारचा तिसरा चेंज आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. पहिलं षटक, नंतर दुसरं आणि तिसरं षटक. कुणालाही लगातार गोलंदाजी इथे कॅप्टन झिमाम देत नाही, स्वतःही घेत नाही. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी दानियाल. आखूट टप्प्याचा जबरदस्त स्क्वेअर कट इथं पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईल, वीरेंद्र सहवाग स्टाईल. चेंडू 1 बाउंड, सीमारेषा पार, चौकार. मुदस्सिर बुकाईच्या बॅट मधून येतोय दमदार चौकार 4 धावांसाठी. जसंही पाहिलं बॅकवर्डला गेले आणि पाहिलं आखूट टप्प्याचा चेंडू आहे, स्क्वेअर कट पाहायला मिळाला. जबरदस्त देखणं असतो करतात मुदस्सिर यांची. खूप चांगली फलंदाजी मी पाहिले गेले कित्येक वर्ष क्रिकेटसाठी. खूप क्रिकेटचा अनुभव मुदस्सिर यांच्याकडे आहे क्रिकेटचा, आणि हा त्यांचा लाडका फटका होता, अर्थात आवडीचा स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आला. आता तिथं क्षेत्ररक्षक तैनात केलंय फुसेल फायटर संघाडी. दानिया यावेळेस ओरपिच लाईनचा चेंडू कव्हर रिजनला खेळला. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण होतंय. मात्र बॅकअप केले जाते दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा इथं मुदस्सिर ओकेला मिळतील. 2 धावांनी धावसंख्या पोहोचली जाते 28. आणखीन एक चांगला स्ट्रोक मुदस्सिर यांच्याकडे, पण तिथे आता सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात केलाय. खराब पैकी 2 धावा इथे मिळतील. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 30. दानियाल तिसरं षटक थोडंसं महागडं. 3 चेंडू त्यांनी 8 धावा खर्ची केल्यात. मुदस्सिर जबरदस्त फॉर्मात आहे. आता मागच्या मॅच मध्ये झालेली चूक त्याच्यावर पांघरून टाकून आपला कॅप्टन गेलाय माघारी. तर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मात्र कमबॅक केलंय गोलंदाज दानियालनी. गुडलेन स्पॉटवरून चेंडू अतिरिक्त उचली घेतली आणि अब्रारच्या हातात विसावला. अर्थात यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळायचं का बॅक फ्रंट फुटला, या द्वंद्वामध्ये चेंडू मात्र निघून गेला. क्षेत्ररक्षणाचं क्षेत्र बघितलं जाते, कुठे कुठे क्षेत्ररक्षक आहेत,
कारण पॉवर प्ले संपलाय. धावा आता क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आहेत. हा चांगला कव्हर आहे. देखना स्ट्रोक इथे पाहायला मिळते. एकच धाव, कारण साधनी माघारी फेकला, कारण जबरदस्त फेकी इथे पाहायला मिळेल क्षेत्ररक्षकाकडून, झिमाम यांच्याकडून. तर एकच धावावर मुदस्सर यांना समाधान मानावं लागतंय. 7 मिळते स्ट्राईक. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ऑन बोर्ड 31 धावा. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण युट्यूबद्वारे ही स्पर्धा लाईव्ह पाहते. जेपी पॅनलचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. अमित डांगरे सर, प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जितेंद्र सर, मुख्य टेक्निशियन म्हणून आपल्याला युट्यूबद्वारे ही स्पर्धा कव्हर करतायत निकेश पाटील, अतिश भोईर आणि शिवाजी पाटील. हा फटका चांगला आहे 7चा. वाह, स्टँड अँड डिलेव्हर कव्हरच्या वरून देखना स्ट्रोक, षटकार 6 धावांसाठी. काय फलंदाजी सुरू आहे 7ची. दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून येते. का प्रमोट केलं होतं कॅप्टन परागनी 7ला 3ऱ्या क्रमांकावर. आपली उपयुक्तता सिद्ध करताना इथे 7. फैम, अर्थात शेवटचं ऑक्शन झालं होतं आपल्या संघाच्या पेटीमध्ये. त्याला 7000 पॉइंटनी मला वाटतं घेतलं होतं पराग खोत यांनी, आणि त्याची उपयुक्तता सिद्ध करताना धावसंख्या या षटकारांनी 37 धावा, 37, लॉस ऑफ 2 विकेट. ओमकार मानकर यांच्याकडून 7 साठी विशेष पुरस्कार, अर्थात 100 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडे येते. या षटकाराला काय देखना स्ट्रोक खेळला होता. अर्थात हवेचा फायदा कसा घ्यायचा, तर 7ने खेळलेला फटका. अर्थात हा ऑन साइडला खेळला असता तर कदाचित सीमारेषा ओलांडली नसती, पण हवेच्या दिशेने फटका खेळला कव्हर मधून. अकबर कादिरी यांच्याकडून सुद्धा 7 यांच्यासाठी या षटकाराला 100 रुपयाचं कॅश विशेष पुरस्कार आलाय. गोलंदाजसाठी पुन्हा एकदा कॅप्टन झिमाम, आपल्या कोट्यातील शेवटचं षटक आणि संघाकडून 4थं षटक हाताळण्यासाठी झिमाम. कारण 2 गोलंदाज 2-2 षटकं टाकू शकतात. मला वाटलं होतं की झिमाम 3रं षटक कंटिन्यू करून येतील, पण गोलंदाजासाठी त्यांनी वापर केला दानियालचा, आणि ते थोडंसं महाग ठरलं षटक. तब्बल 15 धावा आल्या. मुदस्सर आणि 7 जबरदस्त फलंदाजी करतात. 7 आक्रमक करतात, रौद्र रूप धारण केले त्यांनी. 2 षटकार आलेत. स्ट्राईकला आता मुदस्सीर. आखूट टप्प्याचा चेंडू तुटून पडलेत, पण फटका बसला. इथं क्षेत्ररक्षक आहे आकिब खान, चूक करणार नाही. मुदस्सर मात्र दाद मागतायत नो बॉल साठी. त्यांचं भांडण सुरू आहे पंचांकडे, पण पंचांनी मात्र कुठलाही इशारा दिलाय नाही. त्यामुळे मुदस्सर उकई ते बाद होत आहेत, माघारी परततील. मुदस्सीर उकई मात्र नाखुश होत आहेत. अर्थात या पंचांबद्दल हरीश सर असं म्हटलं आता, सर डॉन मॅडमन आपल्या पुस्तकात लिहितात या पंचांबद्दल एक चांगलं वाक्य, अर्थात मैदानातील दुर्दैवी माणूस म्हणजे पंच. कारण जर निर्णय गोलंदाजाच्या बाजूने दिला तर गोलंदाज खुश, फलंदाज नाखुश. हे द्वंद्व आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. पंचांबद्दल खूप काही मैदानात बोललं जातं, मैदानाबाहेर बोललं जातं, पण एक वेळेस मी म्हणेन पंचांच्या जागेवर जाऊन आपण पाहायला पाहिजे. एक दिवस उन्हात तानात राहून बघितलं पाहिजे सगळे निर्णय कसे योग्य द्यायचे. हा गती परिवर्तन, आणि इथे मात्र फलंदाज ची दांडी गुल. बॅटला चेंडू लागला नाही, बॉडीवरून चेंडू मात्र स्टंपवर पडला. मागच्या मॅचला ज्यांनी 19 धावा कुठल्या होत्या ते सफीर मात्र यावेळेस डकचा शिकार होत आहेत. गोल्डन डक पहिल्याच चेंडूवर माघारी परत आहेत. भोपळाही फुटला नाही. आता फलंदाजासाठी समीर पठाण. कलीम पठाण फलंदाजीसाठी एका पाठोपाठ एक धक्के इथे झिमामनी दिलेत.
अर्थात झिमामला आता वाटलं असेल की तिसरं षटक घेऊन मी यायला पाहिजे होतं, पण क्रिकेटमध्ये जर आणि तरला थारण आहे आणि अर्थात जर तर शिवाय क्रिकेट सुद्धा नाही. प्रेडिक्शन तर केली जातात, ती फेल सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑन हॅट्रिक आहे झिमाम, तर आता ही हॅट्रिक होते का? 2 हॅट्रिक आपण पाहिल्यात मुरुड प्रीमियर लीग मध्ये, MPL 23 मध्ये. आता मात्र तिसरी हॅट्रिक होईल का झिमाम कडून? हा, यावेळेस पंचांचा निर्णय येणे बाकी आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, बाईच्या स्वरूपात येतोय हा चौकार. विकेट किपर कडून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यष्टीरक्षण त्याच्या हाताला लागून हा चौकार गेला, बाईच्या स्वरूपात 4 धावा. लोअर पुलटा तब्बल यॉर्कर धाटणीचा चेंडू होता. झिमामची रिॲक्शन पाहिल्यानंतर लक्षात येते की नक्कीच दांडी गुल करण्याचा इराद्यानेचा चेंडू फेकला होता झिमामने, पण बॅटच्या टो एंडला चेंडू लागलाय. कलीम पठाण यांच्या फाईन लेगच्या दिशेने चेंडू निघाला. आता लेग स्लिप आपण म्हणू शकतो. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत आहे. एकेरी धाव कलीम पठाण यांना, एकेरी धाव आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 42 धावा. 5वा चेंडू घेऊन झिमा, फुलटॉस चेंडू कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला, हवेच्या विरोधात खेळण्याची चूक 7 कडून होते. 1च धाव इथे मिळेल. एकेरी धाव आणि धावसंख्या पोहोचते 43. शेवटचा चेंडू झिमा, आखूट टप्प्याचा चेंडू आहे. खराब गोलंदाजी, स्लोवर वन, त्याचा फायदा उचलला. अर्थात षटकार टोकला पाहिजे होता कलीम यांनी, पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, तरी 4 धावा देऊन जाईल. खराब गोलंदाजी झिमामची. स्लोवर वन अटेम्प्ट केला होता, पण खूपच आखूट टप्प्याचा. हाफ ट्रॅकर जवळ टाकला, बॅट जोराची फिरवली, बॅटची कडा घेतली, तरी 4 धावा इथे कलीम पठाणला मिळाल्या. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते 47. लॉस ऑफ 4 विकेट. पराग, साजिद, मुदस्सीर आणि सफीर बाद झालेत. 4 षटकानंतर 47 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात सफवान 11 मजगाव टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. अर्थात 52 धावा सुद्धा त्यांनी सेव्ह केल्या होत्या. मागच्या सामन्यात आपण पाहिलं अशी सुरुवात झाली होती. खराब सुरुवात त्यांच्या माध्यमातून पाहायला होते. प्रारंभिक फलंदाजात बॅटर चालले नाही. अर्थात मुख्य अस्त्र, बॅकबोन ऑफ द बॅटिंग लाईनअप पराग खोत मात्र अपयशी ठरलेत या स्पर्धेमध्ये पहिल्या 2 सामन्यात. तरी गोलंदाजासाठी सलमान, साध आहे स्ट्राईकला. हवा उजव्या बाजूला आहे. ऑन साइडला मात्र आता हवा नाही आहे. तर कशा प्रकारची फलंदाजी आणि त्याच प्रकारे कशा प्रकारची गोलंदाजी सलमान करतील याच्यावर नजर राहील. 47 धावा आपण पाहतोय. कलीम खेळतायत 5 धावसंख्येवर. साधनी 2 षटकार टोकले, 13 धावांवर खेळतायत साध. संघाची धावसंख्या आहे 47. सलमान, टप्प्याचा चेंडू गुड लेंथ वरून, चेंडू मात्र पॅडवर आदळला, थाय पॅडवर आदळला. निर्धाव चेंडू, चेंडू तिथेच रेंगाळला. धाव घेण्याची कुठली शक्यता नाही, त्यामुळे निर्धाव चेंडू येते. 7. 13 धावा, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. खूप चांगली फलंदाजी त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये आपल्या संघासाठी केले. त्याची साथही चांगली देत आहेत कलीम. फटका चांगला आहे, सरळ केलाय, स्टँड अँड डिलिव्हर. क्षेत्ररक्षक आहे तिथे, करणार नाही चूक. टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. तो 7चा 7 येईल माघारी. आणखीन एक फलंदाज बाद होते. सफवान 11 मजगाव संघाचा. तर धक्क्यावर धक्के सफवान 11 मजगाव संघाला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये गलती लागली होती. फलंदाज तू चल मैं आया अशा परिस्थितीत बाद होते. ते रेग्युलर इंटरव्ह्यूज मध्ये फलंदाज बाद होत आहेत. एक छोटा कॅमोल इनिंग खेळली ती साधनी.
अर्थात 13 धावा 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. कारण फलंदाजाला मुभा नाही आहे, कारण हवेच्या दिशेने स्ट्रोक त्याला खेळायचे आहेत. तर चांगली फलंदाजी 7 कडून घडली. अर्थात 2 षटकार किमती त्याच्याकडून आले. 13 धावांवर तो बाद झाला. आता रसेल पॉवर आपण मैदानात पाहाल. रिहान मोडक अर्थात गोलंदाजीची कंबर मोडेल का तो आणि हल्ले चढवेल का हे पाहणं गरजेचं राहील. सफवान 11ची आशा आता रिहानवर आहे. कॅप्टन परागची आशा रिहानवर आहे. मागच्याही सामन्यात त्यांनी 1 षटकार ठोकून सामन्यात आणलं होतं सफवान 11 मजगावला. तर चिंतेत आपल्याला डगआउटमध्ये पराग खोत कॅप्टन पाहायला मिळत आहेत. रिहान त्यांच्या चेहऱ्यावर हास्य देईल का? गोलंदाज सलमान लेफ्ट हा मोर द विकेट रिहानसाठी. और पिच राहायचा चेंडू फटका फसला. इथे क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. करणार नाही चूक. लागोपाठचा दुसरा धक्का. मसल पॉवर रसल सुद्धा बॅक टू द पवालियन. फलंदाज बाद. भोपळाही फुटला नाही यावेळेस रसलचा. अर्थात रिहान मोडकचा माघारी परतला. 0 वर गोल्डन डकचा शिकार. अर्थात सफीर आणि रिहाननी या मॅच मध्ये मात्र 0 वर बाद झाले. तर एका पाठोपाठ एक धक्का इथे मिळतोय. ऋतिक नागोटकर फलंदाजीसाठी आता मात्र मैदानात कूच करताना. रिहान माघारी परतलाय. मागच्या षटकात आपण पाहिलं झिमाम ऑन हॅट्रिक होता. यावेळेस सलमान ऑन हॅट्रिक आहे. झिमामला हॅट्रिक घेता आली नाही. सलमान ही हॅट्रिक पूर्ण करेल का? स्ट्राईकला असेल नवीन फलंदाज ऋतिक. लगातारच्या 2 चेंडूवर 2 फलंदाज. अर्थात एक फुलटाच होता, एक ओव्हर पिच लाईनचा चेंडू होता. पराग खोत यांना आता नक्की वाटत असेल अरे मी मैदानात पाहिजे होतो. पण शेवटी आता बाद झालेला फलंदाज क्रिकेटमध्ये तरी त्या मॅचसाठी तरी पुन्हा येत नाही. त्यामुळे पराग यांना डगआउटमध्येच आपल्या फलंदाजांकडून काय कामगिरी होते हे पाहावं लागणार आहे तुर्तास तरी. आणि इथून जर संघ विजय झाला तर सुपर 14 मध्ये तो क्वालिफाय होईल. म्हणून हा मस्ट विन मॅच आहे. पराभूत होणाऱ्या संघाला आणखीन एक संधी मिळेल, कारण लुझर मॅच मधून जो विन होईल लास्ट क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी. हवेत बॅट जोरात फिरवली होती. निर्धाव चेंडू. हॅट्रिक मात्र होत नाही सलमानची, पण जबरदस्त गोलंदाजी. धाबा मात्र देत नाही. 4 चेंडू सलमाननी टाकलेत पण आतापर्यंत एकही धाव दिली नाही. दोन मेडन ओव्हर आपण कालच्या सत्रात पाहिलेत. 4थ्या दिवसात आज 5व्या दिवसातली ही पहिली मेडन ओव्हर येते का सलमानच्या माध्यमातून? या स्पर्धेतील 3री मेडन ओव्हर. सलमान 5वा चेंडू ऋतिक साठी. फटका इथेही बसलाय. क्षेत्ररक्षक इथे येते चेंडूच्या खाली. गलटान कारभार. चेंडू मात्र धरणीला दान. मिळेल फलंदाज ऋतिकला जीवदान. अर्थात सलमानला 3रा गडी मिळाला असता आणि निर्धाव चेंडू आला असता, पण क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही. सलमान नाखुश. सौरभ कडून मात्र चूक घडली. या 2 धावांनी धावसंख्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर 49 धावा. ऋतिकनी खातं उघडलं 2 धावांनी. सलमान फटका याही वेळेस चांगला आहे. क्षेत्ररक्षक इथे येते. याच षटकात 3रा झेल टिपतोय क्षेत्ररक्षक कॅप्टन झिमाम. 3 झेल टिपले. जैद होता याच्या आधी 2 झेल जे टिपले ते जैदने, आणि हा झेल मात्र झिमामने. त्याच एरियामध्ये 3रा झेल. काय गोलंदाजी सलमानची. कमबॅक ओव्हर पाहायला मिळालं फुझेल फायटर खामगाव संघाकडून. फक्त 2 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे या गोलंदाजासाठी. जबरदस्त गोलंदाजी फुझेल फायटर साठी. सलमान कडून 2 धावांचं षटक हाताळलं गेलंय. धावा चांगल्या येत होत्या. साद जेव्हा फलंदाजीला होता आणि कलीम तर वाटत होतं की धावा येतात कलीम कडून चौकार, 7 कडून 2 षटकार, पण सलमानच्या हातात जसा चेंडू गेला तशा मात्र धावा त्यांनी रोखल्या. एका पाठोपाठ तब्बल लगातारच्या मोसमात 2 आणि तदनंतर 1 चेंडूच्या मागे त्यांनी 3राही फलंदाज बाद केला. सलमानने आता मात्र या मॅचची पकड फुझेल फायटर्स कडे ओढून आणले. आता ही पकड मजबूत करण्यासाठी गोलंदाज आलाय नवीन शेवटचं षटक हाताळण्यासाठी. जैद, ज्यांनी या पारीचं 2रं षटक हाताळलं होतं. जैद
गोलंदाजी मार्कवर शेवटचा षटक हाताळण्यासाठी स्ट्राईकला असतील कलीम पठाण. स्ट्राईकला नवीन फलंदाज अदनान खतीब. नॉन स्ट्राईकला आहे गोलंदाजसाठी झैद फहीम. क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळते. बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त घेतला जातोय. झैदला मान्य नाहीये क्षेत्ररक्षक. झैद मात्र कॅप्टनकडे पाहतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होते. शेवटचा अंतिम निर्णायक षटक हाताळेल पहिल्या सत्राचं झैद फहीम. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे. पंच वळतायत आमच्या दिशेने. यस, इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव इथं नोंदली जाईल गुणफलकावर. अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा बोर्डवर लागतायत. सफॉन 11 संघाचा हा फटका चांगला आहे. कलीम पठाणचा फटाणी स्ट्रोक. मिड विकेट बॉलच्यावरून चेंडू खूप लांब. षटकार 6 धावांसाठी. तर या धावा खूप महत्वाच्या ठरतील. आता डगआउट मधून कलीमसाठी आवाज दिला जातो. टाळ्या वाजवल्या जात आहेत. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. हॅलो, या 6 धावांनी धावसंख्या पोहोचली जाते 56 धावा. अब तक 56 बोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. झैदवर हल्ला चढवला आता कलीमनी, कारण शेवटचं षटक आहे. हवा ही कलीमला साथ देणार आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथेही करणार नाही चूक. आणि जी स्वप्न कलीमनी दाखवली होती ती मात्र इथे धूळ चारली गोलंदाज झैदनी. दानियालनी सुरेख झेल टिपलाय. कलीम पठाण परतेल माघारी 56 या धावसंख्येवर. आणखीन एक फलंदाज गारत. अर्थात कुणी लॉंग इनिंग खेळली नाही. एक मोठी इनिंग कुणी केली नाही. स्टेबल इनिंग कुठल्याही फलंदाजाकडून पाहायला मिळालं नाही. 7 2 षटकार 13 धावा कुठल्या कलीम पठाणकडून एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. 11 धावांवर कलीम पठाण सुद्धा माघारी परतलेत. तर आपण पाहिलं तर सिंगल डिजिटमध्येच फलंदाजी राहिली. 1-2 फलंदाज सोडले तर दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पाहायला मिळाली. 56 वर आणखीन एक फलंदाज बाद झालाय. 7वा गडी बाद होतोय 10व्या क्रमांकाला फलंदाजीसाठी क्षितिज राहील स्ट्राईकला. अदनान नॉन स्ट्राईकला असतील. तर झैद गोलंदाजीसाठी खूप चांगली गोलंदाजी कमबॅक केलं. 1 तेरी तो 1 मेरी त्यांनी दाखवून दिलं. कलीम पठाणला तंबूचा रस्ता दाखवला झैद क्षितिजांच्यासाठी. हा चांगला लोअर फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. जवळ यॉर्कर धाटणीचा चेंडू मिड ऑफच्या दिशेने केला. 1 धाव फक्त घेतली. खराब रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 2-2 धावा व्हायला पाहिजे अंतिम षटकात सामना आहे तिथे 1-1 धाव घेतली जाते. आळशी क्रिकेट याला म्हटलं जाईल फलंदाजाकडून. अदनानला मिळते स्ट्राईक. अदनान आपली स्ट्राईक सोडायला तयार नव्हता. त्यामुळे इथे 1च धाव बोर्डवर लागते. धावसंख्या पोहोचली जाते 57 धावा. इथे फटका बसलाय. तितका चांगला स्ट्रोक नाही पण 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जाते. आउटफीट खराब आहे. चेंडू मात्र सीमारेषा गाठली. चेंडू सीमा पार. चौकार 4 धावांसाठी. अदनानच्या बॅटमधून येतो हा चौकार. संजीवनी चौकार खऱ्या अर्थाने म्हणता येईल. या 4 धावांनी धावसंख्या 60च्या वर जाते. मागच्या सामन्यात मात्र 51 केल्या होत्या. यावेळेस मात्र 61 धावा पाहायला मिळतात बोर्डवर. 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. पंच तेच निर्धारित करताना फलंदाजाला झैद तो अदनान. हा कोलवर टपऱ्या टाकला होता. हेलिकॉप्टर दाटणीचा स्ट्रोक केलेला आहे. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे असफल राहील कारण चांगली फेकी क्षेत्ररक्षक कडून पाहायला मिळते. अर्थात कॅप्टन झिमाम कडून जबरदस्त क्षेत्ररक्षण. मिड विकेट बाउंड्री लाईनला फेक सुद्धा चांगली पाहायला मिळाली. अर्थात मुरुड प्रीमियर लीगचे आमचे साथी समालोचक ऑन ड्रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा चांगला फटका. कव्हर रिझनला स्ट्रोक केला. 1 धाव आहे. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय फेक आहे. वा, अफलातून फेक. फलंदाज इथे धावबाद होईल. षटक संपेल. रमीची फेकी आपल्याला पाहायला मिळाली. सुरेख फेकी.
फलंदाज बाद 1 धाव फक्त मिळेल. धावसंख्या होते 63 धावा. 64 धावांचं आव्हान असेल फुजेल फायटर कडे. मी घेतो रजा. माझ्यासोबत मायक्रोफोनवर तुम्हाला सुरेख आवाज मुरुड तालुक्यातील मसगावचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. गोड व्यक्तिमत्व मुश्ताक आपराड सर. धन्यवाद. तर साईद्वार आणि प्रीत 11 दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. चला टॉस साठी यायचंय. मधल्या इनिंग मध्ये टॉस करणे गरजेचं आहे. प्रीत 11 आणि साईद्वार दोन्ही कॅप्टन. निलेश किंजले, शिवतेज पाटील. निलेश किंजले येतात. शिवतेज पाटील आपण पोहोचायचं टॉस बॉक्स मध्ये, कारण मधल्या इनिंग मध्येच आपल्याला टॉस करायचा आहे. डू ऑर डाय मॅच आहे. तर टॉस बॉक्स मध्ये मी आमंत्रित करेन आमच्या अतिथींना, सन्माननीय हरीश गजमल सरांना, की त्यांनी यायचं आहे टॉससाठी. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कारण श्री गणेश स्पोर्ट्सचे ओनर माणगावचे आमच्यासोबत जुळलेत. मी हरीश सरांना विनंती करेन मध्ये यायचं आहे. शिवतेज पाटील एका बाजूला, निलेश एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल. शिवतेज कॉल करणार आहेत. हेडचा कॉल आहे. इट इज हेड. तर शिवतेज, मागच्या मॅच पराभूत झाला, यावेळेस काय निर्णय असेल? सेम यावेळेस पण आम्ही फिल्डिंग करणार आहोत. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, पण मागच्या मॅचला धावा मात्र समोरच्या संघाने डिफेंड केल्या. 52 धावा ते कुठेतरी मनात खटकते. ते यावेळेस किती धावांवर रोखायचा प्रयत्न आहे? सेम बॉलिंग टाकणार आम्ही आणि 55-60 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. काय चुका घडल्या मागच्या सामन्यात ज्या खऱ्या अर्थाने अधोरेखित करशील इथे? मागच्या सामन्यात बोलत झालं तर सगळे यंग प्लेअर असल्यामुळे नवीन थोडासा एक्सपिरियन्स त्यांना कमी पडला आणि थोडंसं आता या मॅचमध्ये आम्ही त्याला हे करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सेम प्लेइंग 11 असेल का काही चेंजेस मॅचमध्ये पाहायला मिळतील यावेळेस? चेंजेस पाहायला मिळतील. चेंजेस पाहायला मिळतील. तर खूप साऱ्या शुभेच्छा. डू ऑर डाय मॅच आहे तुम्हाला. निलेश, मागचा मॅच तुमच्याकडून थोडासा खराब परफॉर्मन्स राहायला मिळाला. टॉस तर पराभूत झाला आहे. यावेळेस फलंदाजी करायची आहे. काय मानस आहे? किती धावसंख्या असतील डोक्यात? जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न करू. मागच्या चुका काय ज्या अधोरेखित करशील, की काय आपल्याकडून चुका घडल्या गोलंदाजी क्षेत्रात का क्षेत्ररक्षणामध्ये, काय बोलशील? गोलंदाजी तर खराब झाली, आता ती सुधारण्याचा प्रयत्न करू. नक्की फलंदाजी करताना जास्तीत जास्त फलंदाजी कराल. तुमची फलंदाजी बघायला आवडेल. तर नक्की तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. शिवतेज, तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकी जिंकले शिवतेज पाटील आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. धन्यवाद. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद हरीश दिगीकर सर, धन्यवाद निलेश किंजले, धन्यवाद शिवतेज पाटील. यापुढील सामना मित्रांनो अर्थात साईद्वार विपक्ष
प्रीत 11 साई द्वार विपक्ष प्रीत 11 असे हे दोन्ही लुझर संघांमध्ये या ठिकाणी यापुढील सामना होणार आहे. मैं मुश्ताक दोस्तों आए हुए तमाम शायकीन क्रिकेट का दोपहर के सत्र में आप सबों का हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहूँगा. यहाँ पर हमारे साथ काफ़ी मान्यवर भी जुड़े हैं. यह मुकाबला दो दिग्गज टीमों के दरमियान यानी कि दोनों विनर टीमों के दरमियान सफवान 11 मजगांव विपक्ष फुजेल फाइटर के दरमियान खेला जा रहा है. इस मुकाबले में हमने देखा 63 रन बनाए हैं पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद सफवान 11 मजगांव ने, और चुनौती दी है 64 रनों की. हालांकि पिछला मुकाबला हमने देखा था 52 रन के अंदर जीता था, 11 रन से जीत हासिल की थी सफवान 11 मजगांव ने, जबकि उनके सामने चुनौती होगी अबरार हल्डे. टाइम बिल्कुल टाइम सेट किया जाए. अंपायर अमित हमें इशारा देते हुए दानियाल और अबरार हल्डे उर्फ भाऊ. कलीम के द्वारा पहली ओवर की शुरुआत, लेकिन बिल्कुल उसी इनिंग को कंटिन्यू कर रहे हैं यहाँ पर अबरार. पहली ही गेंद को हमने देखा था बहुत ही कॉपी बुक स्टाइल में खेला था अलॉन्ग द कारपेट और डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में. 2 रन जब तक गेंद साथ के हाथों में आती, इस दरमियान 2 रन आसानी से मुकम्मल किए अबरार ने. पिछले मैच पर 50 रन की नाबाद पारी खेली थी अपनी टीम के लिए, जब एक शानदार छक्का लगाकर अपनी टीम और अपना अर्धशतक जड़ा था दोस्तों. अबरार के ऊपर जिम्मेदारी होगी, जबकि नदीम फारूकी का इस मुकाबले पर पूरी 12th मैन यहाँ पर सफवान 11 मजगांव का इस बीच शानदार चौका आता हुआ डीप थर्ड मैन क्षेत्र में अबरार हल्डे द्वारा. 12th मैन यहाँ पर सफवान मजगांव का नजर नहीं आ रहा है. ट्वेल्थ मैन की यहां पर जरूरत है, आपको सबों को पता है दोस्तों. फरहान कलबस्कर, हाँ इस बीच बहुत ही खूबसूरत देखिए पुल, और इस मर्तबा तो कमाल का स्ट्रोक खेला है. बिल्कुल डीप कवर सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए हवा के साथ साथ घटा के संग संग ये कमाल का छक्का है दोस्तों. अबरार हल्डे के बल्ले से निकलता हुआ. रदीप 12th मैन की भूमिका में यहां पर था, केवल इनिंग बदली इसलिए शायद यहां पर बिल्कुल 12th मैन भी चेंज हुआ. रदीप की जगह अब 12th मैन के रूप में अश्विन. देखिए 12th मैच ने अपनी जगह नहीं छोड़नी है, बात ध्यान में रखिए. इनिंग भले ही चेंज हुई हो लेकिन आपको अपनी जगह पर रहना है. हालांकि जब मैं व्यासपीठ पर आया तब 12th मैन रदीप मुकादम मुझे जगह भी दे रहा था, लेकिन इनिंग चेंज हुई उस दौरान वो कहाँ गायब हो गया था पता नहीं. लेकिन अश्विन भी यहाँ पर आया और अब रदीप मुकादम भी आए हैं. तो दोस्तों चलिए फिर से एक मरतबा मैदान पर चलते हैं. क्रिकेट के कुरुक्षेत्र में जहां पर अच्छी बल्लेबाजी हो रही है, अबरार हल्डे द्वारा कमाल के स्ट्रोक खेल रहे, सर्कल के ऊपर से लगातार गेंद को पहुंचा रहे दीर्घा दर्शक दीर्घा में, और इस बार भी सेम रिजल्ट 4 रन 16 रन 16 रन बगैर कोई नुकसान के 63 रनों के जवाब 64 रनों के जवाब में बहुत ही बेहतरीन शुरुआत होती हुई दोस्तों. कमेंट्री बॉक्स एंड से हम देख रहे कलीम को ही गेंदबाजी के लिए आजमाया. इसने पिछले मैच में अच्छी गेंदबाजी की थी, केवल पहली ओवर में 8 रन दिए थे, लेकिन इस मैच में काफी खर्चीले साबित होते हुए, क्योंकि यहां पर रन बने हैं 16, जिसमें शानदार 2 चौके 1 छक्का और 1 डबल शामिल. 16 रन
बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए दोस्तों, देखिए पिछली इनिंग को ही कंटिन्यू कर रहा है ऐसा लग रहा है अबरार। आहा, एक और यहां पर आता हुआ चौका, 20 रन ऑन स्कोरबोर्ड। मैंने आपको पहले ही दिन से कहा था दोस्तों कि ये मैदान बल्लेबाजों के लिए नंदनवन है, पोषक है, क्योंकि हमने देखा था दोस्तों 93 रनों का जब पीछा कर रही थी जंजीरा पॉइंट की टीम, तो आखिरी 2 गेंदों में 5 रनों की आवश्यकता थी। यानी हरीश सर 87-88 रन भी बने थे रनों का पीछा करते हुए, लेकिन आखिरी गेंद पर मात्र विनायक भगत चौका लगाने से चूके थे और वो मुकाबला जीता था आदित्य काशिद ने और सुपर 14 में क्वालिफाई किया था। हाँ, इस मर्तबा रिवर्स खेलने की कोशिश, लेकिन यहां पर अच्छी वापसी हुई। लेकिन पहली ओवर की समाप्ति पर अगर बात की जाए, तरंग मुझे बता रहे कि स्कोर कार्ड पर 20 रन लगे हैं दोस्तों। अब केवल 44 रनों की आवश्यकता है 30 गेंदों में, यानी कि यहां से अगर विनिंग कॉम्बिनेशन बनाना है तो अच्छी ओवर की तलाश होगी। पराग खोत निराश होंगे क्योंकि कलीम से ये उम्मीद नहीं थी, जिसने पहले मैच में शानदार गेंदबाजी करते हुए केवल 8 रन दिए थे और दूसरे मुकाबले में मात्र बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अबरार हल्डे ने वसूले है 20 रन। पूरे गेंदे हमने पहली ओवर की देखी थी दोस्तों, अबरार ने ही फेस की थी, अर्थात बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। 3 चौके, 1 शानदार छक्का और 1 डबल, 1 गेंद खाली बिंदी आखिरी गेंद आई थी। लेकिन ओवरऑल कुल मिलाकर पहली ओवर की समाप्ति पर 20 रन स्कोर कार्ड पर लगाने में मात्र सक्षम और समर्थ रहे हैं अबरार। सात फहीम पिछले मैच के हीरो और इस मैच में भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की साध ने 2 शानदार छक्के जड़े थे, 13 रन बनाए थे। मुदस्सर ने बिल्कुल अपने तजुर्बे का इस्तेमाल करते हुए, यानी कि अपने नाम को साजिशी खेल खेलते हुए 14 रनों का योगदान दिया था। फिर से एक मरतबा देखिए हल्के हाथों से कट किया था, बिल्कुल फ्लैंक स्लिप में गेंद खेली थी, गेंद निकल गई थी और इस दौरान हमने देखा आशीष पवार जब तक गेंद को गैदर करते 1 रन लेने का मात्र पर्याप्त समय था दानियाल और अबरार हल्डे के पास। इस सिंगल के साथ अपना खाता खोला दानियाल कास्कर ने और स्कोर मूव्स ऑन टू 21 रन, क्योंकि दानियाल ऑफ द मार्क सिंगल से ही मात्र दानियाल ने संतुष्टि की है, क्योंकि एक एंड से अच्छी बल्लेबाजी हो रही है तो शायद कोशिश दानियाल की ये हो रही है कि अबरार हल्डे को ही बल्लेबाजी का ज्यादा से ज्यादा मौका दिया जाए। और यहां पर कमाल का हाई एंड हैंडसम छक्का, गेंद निकल गई टाटा बाय बाय करती हुई कॉर्नर सीमा रेखा के बाहर। साजिद पठान के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रनों के लिए 27 रन। फुजेल फाइटर प्रबल दावेदार है दोस्तों, कमाल की अगर देखी जाए तो उनकी बैटिंग लाइनअप है, स्ट्रांग बैटिंग लाइनअप है। हल्की सी ऑफ स्टंप से बाहर गेंद को मुंह किया था यहां पर साद फहीम ने, स्टेयर करना चाहते थे लेकिन स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश जरूर हुई थी अबरार की, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ और इस तरह से ये गेंद निर्धाव निकलती हुई विकेट कीपर पराग खोत के हाथों में। साद हाँ, इस मरतबा थोड़ी सी फुल लेंथ की गेंद की थी, यार्क कराने की कोशिश की थी, 2 टांगों के बीच में गेंद फेंकी थी और बिल्कुल संभलते हुए शॉर्ट कवर की दिशा में खेला और स्ट्राइक को रोटेट किया यहां पर अबरार ने। और इस एक की सहायता से रनों की संख्या मात्र तेजी से आगे बढ़ रही है, 28 फॉर नो लॉस। एमपीएल के पहले सीजन में जिस खिलाड़ी ने 19 गेंदों में 70 रन बनाए थे उसका नाम आप सबको पता होगा दोस्तों, कौन भुला पाएगा। पहला एमपीएल का सीजन जिस बल्लेबाज ने अपने शानदार बल्लेबाजी से मैदान पर तहलका मचा दिया था, वही बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक पर। दानियाल फेसिंग टू साद फहीम, हालांकि एक ही गांव से दोनों ही खिलाड़ी ताल्लुक रखते हैं, लेकिन अच्छी वापसी यहां पर साद फहीम की होती हुई। 2 गेंदे इस ओवर में, 3 गेंदे डॉट किए। तरंग मुझे बता रहे कि एक शानदार छक्का लगाया था लेकिन स्कोर वहीं पर रुका हुआ है, 28 रन 2 ओवर की समाप्ति पर। 36 रनों की आवश्यकता है।
24 गेंदे 36 रन। एक अच्छे ओवर की तलाश थी और 8 रन अगर देखा जाए तो इस मैदान पर दोस्तों ज़्यादा तो नहीं कह सकते हैं, क्योंकि गेंदबाजों के लिए वैसे भी इस मैदान पे निर्मम पिटाई हमने गेंदबाजों की देखी है। तो कहीं ना कहीं एक ओवर में अगर कोई गेंदबाज 8 रन देता है तो वाकई में वो अच्छी गेंदबाजी हम कह सकते हैं। हालांकि इसी मैदान पर 2 मेडन ओवर भी फेंके गए थे कृतार्थ और सिद्धार्थ के द्वारा। और पिछले मैच में हमने देखा था 7 फई में वो गेंदबाज थे जिन्होंने केवल 1 रन दिया था, और पराग खोत ने कमाल की 5वीं ओवर फेंकी थी जब 12 गेंदों में केवल 23 रनों की जरूरत थी। ऐसे समय केवल 4 रन दिए थे और आखिरी ओवर में 19 रन बचाए थे दोस्तों। यहां पर 24 गेंदे और जीत के लिए 36 रनों की आवश्यकता। बिल्कुल इस वक्त भी दर्शकों का जमावड़ा स्पष्ट रूप से हम देख सकते हैं। हर एक स्टैंड में आपको नजर आ रहे हैं, जैसे कि विलास मोहन सूर्य स्टैंड है, उसके बाजू में आप देख रहे हैं दोस्तों मनोज अप्पा भगत है, और उसके बाद हमारे भरत सेठ बेलो से है। उस स्टैंड में लोग भी वहाँ पर भी बैठे हुए हैं, और नगर अध्यक्ष अलीबाग के माजी नगर अध्यक्ष प्रशांत सेठ नाइक, उनके भी कट ऑफ हम देख सकते हैं। इस बीच बहुत ही खूबसूरत ड्राइव किया है दोस्तों, कमाल का चौका। और मुझे तो ऐसा लग रहा है फरहान की ये 2 इंच की गेंद अबरार को फुटबॉल की 7 इंच की गेंद के बराबर नजर आ रही है। जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहा, वाकई में बहुत ही कमाल के स्ट्रोक खेले दोस्तों, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। और इस 4 के साथ, इस 4 की सहायता से रनों की संख्या तेजी से आगे बढ़ रही है। 32 फिर से एक मरतबा अलॉन्ग द कारपेट खेला है, अच्छा क्षेत्ररक्षण वहां पर 7 का, लेकिन इस बीच हमने देखा कि गेंद थोड़ी सी हाथ से छूटी थी और उसका फायदा उठाया दोस्तों दानियाल और अबरार ने, और जड़ दिए 2 रन फिर से एक मरतबा स्कोर कार्ड पर। इस 2 रन की सहायता से 34 ऑन स्कोर बोर्ड। ओवर पिच गेंद हवा में, लेकिन कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं, तैनात नहीं, और इसका फायदा मात्र दानियाल ने उठाया, क्योंकि दानियाल ने शायद फील्ड का मुआयना किया था। और अक्सर हम वी में खिलाड़ी को तो देखते हैं, लॉन्ग ऑफ हो लॉन्ग ऑन हो, ये 2 ऐसे प्लेस है जहां पर अक्सर हमको खिलाड़ी नजर आते हैं, लेकिन वो एरिया खाली रखा था पराग खोत ने, जिसका फायदा उठाया दोस्तों अबरार ने ही। कमाल की बल्लेबाजी हो रही है अबरार हल्डे द्वारा, वो विस्फोटक बल्लेबाजी। हाँ फिर से एक मरतबा खूबसूरत सा स्ट्रोक, हवा में गेंद है, लेकिन इस गेंद पर भी रन मिलेंगे 6। क्या कहने, वाह भाई वाह, कमाल की बल्लेबाजी, बिल्कुल बम की तरह फट रहे हैं। और 6 की सहायता से 44 ऑन स्कोरबोर्ड, केवल 20 रनों की जरूरत। 43 हुआ, उसका 43 है ना, 43 अकेले अबरार हल्डे ने बनाया। क्या दूसरा अर्धशतक अपने नाम पर कर पाएगा? इस बार भी कमाल का स्ट्रोक, हवा में गेंद है, लेकिन ऋतिक के हाथों में कैच तो नहीं बनी। इस बीच केवल 1 रन मिला, 45 ऑन स्कोर बोर्ड, जबकि अपने निजी 44 के स्कोर पर बल्लेबाजी कर रहे। नईम फारूकी की तरफ से 500 रुपये का नकदी इनाम आया है अबरार हल्डे के लिए। देखिए एक जानिब हम देख रहे हैं दानियाल कास्कर रनों के लिए संघर्ष कर रहे, फंबल हो रहे हैं, लेकिन दूसरे एंड पर तो कमाल की ताबड़तोड़ बल्लेबाजी की है दोस्तों अबरार हल्डे ने। थोड़े से निराश होंगे पराग खोत। 1 बॉल टू गो सर, 1 बॉल टू गो। ऑनलाईन आणि ऑफलाईन आपण पाहतोय या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती षटकार आणि आता एक सिंगल, एक डॉट पण एक चेंडू डॉट झाला ना दानियाल। मैंने कहा भी था जब कि दानियाल रनों के लिए संघर्ष कर रहे, फंबल हो रहे, वो आखिरी गेंद डॉट थी। तो इसमें कोई संदेह की बात नहीं है दोस्तों। सड़क कितनी भी अच्छी हो फरहान भाई, धूल तो होती ही है, और इंसान कितना भी अच्छा हो जीतू, भूल तो होती है, ये हमें भूलना नहीं चाहिए।
45 रन हो चुके, अब केवल 19 रनों की आवश्यकता। 18 गेंदे 19 रन। 70 प्लस बनाने का इरादा बताया था दोस्तों। तर या ठिकाणी मित्रांनो, आम्हा सर्वांचे लाडके आणि मॉर्निंग क्लबचे फाउंडर मेंबर डॉक्टर संजय पाटील उर्फ भाई सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। भाई, तुम्हाला सुद्धा विनंती असेल, भाई या रंगमंचावरती येऊन आपण या सामन्याचा आनंद घ्यायचा है। फुलटॉस गेंद थी, हवा में खेला, यहाँ पर विकेट होगा, लेकिन आज भाग्य का साथ तो फिर डरने की क्या बात। एक और रन जुड़ेगा दोस्तों अबरार के खाते में। अबरार सिंगल के साथ मूव्स ऑन टू 46। 46 स्कोर मूव्स ऑन टू 46 और अबरार अपने 45 के नीचे स्कोर पर, जबकि दानियाल ने 4 गेंदों का सामना बना करने के बाद दोस्तों बनाए हैं केवल 1 रन। फिर से एक मरतबा देखिए, नजाकत और ताकत का अच्छा मिश्रण, और इस बार भी दानियाल ने कहा मैं कैसे पीछे रह सकता हूं, तू डाल डाल तो मैं पात पात, और शानदार छक्के के साथ रनों की संख्या मात्र बहुत ही तेजी से आगे बढ़ी है और पहुंची है सीधे 51 रनों पर। केवल 13 रनों की जरूरत, 52 पर। बॉल बॉल 7 रन। 7 रन अब तक 2 गेंदों में आए तरंग 7 के इस ओवर में, और स्कोर टोटल हो चुका है 52, यानी कि 12 रनों की जरूरत। सोलह गेंदे 12 रन। फिर से एक मरतबा हाफ ट्रैकर। खराब क्षेत्र रक्षण दोस्तों, जब समय उल्टा चल रहा हो ना तो फिर इस तरह के दृश्य हमको मैदान पर नजर आते हैं दोस्तों। और इस 4 के साथ अगर बात की जाए तो रनों की संख्या मात्र आगे बढ़ी 56। अब केवल 8 रनों की जरूरत। लगभग मुझे ऐसा लगता है तरंग 15 गेंदे आना शेष। धन्यवाद भाई। भाई आप आए तो बहारों ने लुटाई खुशबू। भाई आप यहां आए तो बहारों ने लुटाई खुशबू। फूल तो फूल थे, कांटों से भी आई खुशबू। और इस बीच भाई का बहुत ही जोरदार स्वागत किया है दोस्तों। फिर से एक मरतबा दानियाल कास्कर ने जड़ दिया एक शानदार चौका और रनों की संख्या को पहुंचा दिया सीधे 60 रनों पर। केवल 4 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए फुजैल फाइटर को सुपर 14 में क्वालिफाई करने के लिए केवल 4 रनों की आवश्यकता है, लेकिन अर्धशतक से 5 रन पीछे है अबरार। और मुझे ऐसा लगता है कि दानियाल ने ही जड़ दिया है शानदार छक्का, लेकिन अबरार 45 रन बनाकर नॉट आउट और 10 विकेटों से जीत हासिल की है। ये बहुत ही बड़ी जीत होगी दोस्तों। 64 पिछले मुकाबले में 52 रन बनाकर मुकाबला जीती थी। कहीं ना कहीं शिवतेज पाटिल ने सोचा होगा कि काश हमने भी इस तरह की ताबड़तोड़ बल्लेबाजी की होती। मैं कांग्रेचुलेशन कहूँगा मुजम्मिल उल्डे को, नदीम भाई फारूकी को, नईम भाई फारूकी को, और उसी तरह से पूरी